Hello everyone, a big breaking update for NEET 2025 aspirants. NEET 2025 ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना. NTA ने जारी केलेल्या नोटीसनुसार काय म्हटले बघा याच्यामध्ये, क्लॅरिफिकेशन ऑन द क्वेश्चन पेपर पॅटर्न अँड एक्झामिनेशन ड्युरेशन फॉर NEET UG 2025. ठीक आहे, याच्यामध्ये काय मेन्शन केले बाळाओ, तर ऑल NEET 2025 aspirants are hereby informed that the question paper pattern and examination duration will revert to the pre-COVID फॉर्मॅट. म्हणजे जे अगोदर कोविड येण्याच्या अगोदर फॉर्मॅट होतं क्वेश्चन पेपरचं ते सेम राहील. म्हणजेच या क्वेश्चन पेपर मधून तुमचा सेक्शन बी निघून जाणार आहे आणि जे पण क्वेश्चन असतील ते सगळेच्या सगळे क्वेश्चन कंपल्सरी असतील. तुम्हाला सगळे क्वेश्चन अटेम्प्ट करावे लागणार आहेत. नेक्स्ट, where there will be not be any section B anymore. Hence, there will be a total of 180 questions compulsory. म्हणजे याच्यामध्ये फिजिक्सचे 45, केमिस्ट्रीचे 45 आणि बायोलॉजीचे, बॉटनी आणि झूचे मिळून 90 क्वेश्चन हे कंपल्सरी असणार आहेत. म्हणजे तुम्हाला 180 क्वेश्चन्स कंपल्सरी असणार आहेत. याच्यामध्ये सेक्शन बी नाही. म्हणजे आतापर्यंत आपण बघितलं ह्या गेल्या 4 वर्षामध्ये तर सेक्शन ए आणि सेक्शन बी असायचा. सेक्शन ए मध्ये 35 क्वेश्चन कंपल्सरी आणि सेक्शन बी मध्ये आउट ऑफ 15 पैकी 10 सोडवा. म्हणजे आपल्याकडे 5 क्वेश्चनची चॉईस होती आणि ती आता निघून गेले. म्हणजे आपल्याकडे फिजिक्स मध्ये 45 क्वेश्चन असणार, 45 सॉल्व्ह करायला पाहिजे. केमिस्ट्री मध्ये 45 टोटल आपल्याला सॉल्व्ह करावे लागणार, म्हणजे चॉईस राहणार नाही. बायो मध्ये पण तुम्हाला बॉटनी आणि झूचे 90 क्वेश्चन्स, 45 90 क्वेश्चन असणार जे तुम्हाला कंपल्सरी असणार आहे, ज्याच्यामध्ये कोणतीही चॉईस त्यांनी ठेवलेली नाही. क्लिअर? अँड विच विल बी अटेम्प्टेड बाय द कॅन्डिडेट इन 180 मिनिट्स. आणि तुम्ही जर बघितलं असेल तर बाळाओ, कोविड नंतर एक्झामचा टाइम हा 3 hours 20 minutes केला होता. तुम्हाला आठवत असेल. ठीक आहे, 3 तास 20 मिनिटं वेळ होता आणि तोच टाइम आता त्यांनी 180 मिनिट्स म्हणजे फक्त 3 तासावरती आणलाय. म्हणजे तुमचा टाइम ही त्यांनी कमी केलाय. सो हे आत्ताच दिलेली ही अपडेट आहे NTA कडून. त्याच्यामध्ये त्यांनी मेन्शन केलंय, द क्वेश्चन पेपर विल कन्सिस्ट ऑफ 180 कंपल्सरी क्वेश्चन्स अँड द टोटल टाइम ड्युरेशन ऑफ द एक्झामिनेशन विल बी 180 मिनिट मीन 3 hours. म्हणजे 3 तासामध्येच तुम्हाला पेपर सॉल्व्ह करायचा आहे. 180 क्वेश्चन्स असणार आहेत तुम्हाला. ठीक आहे, आणि जे क्वेश्चन्स तुम्हाला कंपल्सरी असणार आहेत, याच्या अगोदर 200 क्वेश्चन असायचे म्हणून त्यांनी एक्स्ट्रा टाइम दिला होता क्वेश्चन रीड करण्यासाठी आणि 20 मिनिट्स वाढवून दिले होते. पण तेही काढून घेतलेत आणि हे 20 क्वेश्चन पण काढलेले आहेत एक्स्ट्राचे होते ते. म्हणजे ऑल क्वेश्चन्स आर कंपल्सरी फॉर एव्हरीवन. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट अपडेट फॉर NEET 2025 एस्पायरंट्स. माझं सर्वांना एकच सांगणं आहे की बाळाओ, पेपर NTA सेट करते आणि जर तुम्ही यावेळी JEE मेन्स 2025 जर स्टडी केला असेल तर JEE 2025 चे पेपर्स हे ॲज कम्पेअर टू JEE 2024 2024 पेक्षा चांगले आलेत. म्हणजे कन्सेप्च्युअल क्वेश्चन बनायला लागलेत. तुम्ही जर फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा स्टडी केला असेल तर नीट ॲस्पायरंटसाठी फिजिक्स केमिस्ट्री JEE मध्ये काय आणि नीट मध्ये काय, सब्जेक्ट तर सेमच आहेत. बाळाहो, जर तुम्हाला नीट मध्ये 100% सक्सेस मिळवायचा असेल तर माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, तुम्ही JEE मेन्सचे 2025 या वर्षाचे सगळे पेपर बघा. त्यातले सगळे फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे क्वेश्चन सॉल्व्ह करा. NTA पॅटर्न चेंज करत नाही. याच टाईपचे सेम क्वेश्चन तुम्हाला तुमच्या नीट पेपरमध्ये बघायला मिळतील NEET 2025 मध्ये. क्लिअर आहे? सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि अशाच काही महत्त्वाच्या अपडेट्स मराठीमध्ये मिळवण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. फॉर मोर इन्फॉर्मेशन स्टे ट्यून. थँक्यू.